नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. मी केशव जाधव. मित्रांनो, आज आपण उभा आहे बिजवडी नगरीमध्ये. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी बिजवडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जात आहे. त्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. सर्वात पोटास लावणे आहे ही छत्रपतींची म्हणजे घोषणा होती. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना नांगर, ज्याला नसेल त्याला नांगर दिला जात होता, ज्याला बैल नसेल त्याला बैल दिला जात होता, पाणी नसेल त्याला तळी बांधून दिली जात होती. परंतु या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजयजी भोसले आहेत. आता चालूच्या कालावधीमध्ये वेगळंच घडतंय. जे ते लोक येत आहेत थापा मारतायत. तुमचा हा जो उत्तर मान भाग आहे त्याच्यासहित खटाव तालुक्यातली औंधसह 16 गावं, याच्यावरती बराचसा कात्याकूट होतोय. पेपरमधनं होतोय, न्यूज चॅनलला सुद्धा बघायला भेटतंय. तर संजयजी, या उत्तरमानचा पाणी प्रश्न आणि खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न याच्यावरती तुम्ही काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर आज मान तालुका आणि खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यांना नजरेसमोर ठेवून आटपाडी, जत, खानापूर हे जे तालुके होते, या भागांचा जो दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न होता, या पाणी प्रश्नासाठी युती सरकारनं 1995 साली म्हणजे 96ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरजी जोशी सर यांनी कृष्णा खोरेची स्थापना केली. आता हे कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झालं ते स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर, डॉक्टर दिलीपराव येळगावकर, डॉक्टर कापसे, माजी आमदार धोंडरामजी वाघमरे या लोकांचं फार मोठं श्रेय आहे. त्यांनी त्यावेळेचा जो जनसंघर्ष उभा केला होता, त्या जनसंघर्षाच्या काळात आम्ही सुद्धा भर तारुण्यात जेलमध्ये गेलेलो आहे. पाणी प्रश्न कितपत खरा आणि खोटा याची इतंभूत आजही आमच्याकडे माहिती आहे. परंतु आज जो पाण्याचं भांडवल, पाण्याचं राजकारण केलं जाते ते पूर्वापार होत चाललं आहे. परंतु हा भाग कायमस्वरूपी या पाण्यापासून वंचितच ठेवला गेला. आत्ताच्या क्षणाला या स्थितीला बिजवडी व बिजवडी परिसर कोणत्याही पाणी योजनेत नाही. पाणी योजना म्हणजे काय? पाण्याचा लवाद असतो, पाणी वाटप असतं, पाणी वाटपानंतर सर्वेक्षण, आणि मग जर हे कुठलंच काय घडलेलं नाही, मग निवडणुका आल्या की सर्वेक्षणाची कागदपत्र पुढे करायची. सरकार कोणत्याही गोष्टी करू शकतं. सरकारला काहीही अवघड नसतं. आज देशभरात सर्वजण पाहताय की सर्वेक्षणाचे दाखले काढणे, सर्वेक्षणाची पत्र उभी करणे म्हणजे काय फार मोठा हा विषय नाही. साधा विषय आहे सरकारच्या दृष्टीनं, सरकारच्या यंत्रणांमधील दृष्टीनं. पण खऱ्या अर्थानं बिजवडी गाव, बिजवडी परिसर पाण्याच्या योजनेमध्ये समाविष्ट आहे का, हा विचार व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबर पाण्याच्या योजनेमध्ये समाविष्ट करत असताना त्या गावांना पाणी द्यायचं आहे, ते पाणीच उपलब्ध आहे का? घोड्यानं पेंडीतच खाल्लेले आहे, ते पाणी उपलब्ध आहे का? जर हंड्यात नाही तर मी 5 पाहुणी बोलून मी गलासानं पाणी देणार आहे, पोटभर पाणी देणार आहे म्हणायची काय गरज आहे? त्या हंड्यात पाणी आलं पाहिजे. आणि त्या हंड्यात येणाऱ्या पाण्याचं शासनानं तरतूद करून ठेवली का? आणि त्याच्यानंतर मग निधीचा विषय येतोय. तो निधी सरकार त्या योजनांना देतंय का? आणि वास्तविकता ते कुणीही द्यावं. मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे की हा परिसर पूर्वीपासून केशवजी खऱ्या अर्थानं होरपळलाय. अनेक संघर्ष झालेत, अनेक आंदोलन झालेत. 27 रास्ता रोको या भागात आम्ही स्वतः केलेत. आणि मग आजही इतकं करून ज्या सरकारनं चांगलं उद्दिष्ट ठेवून मान खटावचा दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून जी कृष्णा खोरे स्थापन केलं होतं, त्या कृष्णा खोरे स्थापन केलेला सर्वच जबाबदार नाहीत का? 1999ला युतीचं सरकार जे केलं, त्या युतीच्या सरकारच्या काळानंतर आज तब्बल 25 वर्ष बिजवडीला आत्ता पुन्हा सर्वेक्षणात जर गाजर दाखवलं जात असेल तर याला विद्यमान लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत का? आणि मग उगाच राजकारणाचा भाग म्हणून पाणी पूजनाचा स्टंट करताना जे वंचित भाग आहेत त्या वंचित भागांना अर्धशतकभर जी गाव राहिलेत त्यांना पाणी कोण देणार, हा माझा खरा प्रश्न आहे. संजयजी, गेल्या महिनाभरापासून आपल्या उत्तर मानमध्ये किंवा पूर्ण मान खटावमध्ये म्हणजे ज्यांना पाणी येणार नाही तिथं सुद्धा एक गाडी फिरती आणि त्या गाडीतनं असं पुकारून सांगितलं जातंय की आधी नव्हतं प्यायला, आता आलंय पाटाला. तर हे ऐकत असताना जे नागरिक मूग गिळून गप बसतात, यांना तुम्ही काय आव्हान कराल? मला वंचित जनतेला फक्त एवढंच आव्हान करायचं आहे, कुणाच्याही राजकारणाच्या भूलथापांना बळी न पडता तुमच्या पिढीचा आणि तुमच्या भविष्यातल्या पिढ्यांचा विचार करून कागदावर काय आहे आणि जे प्रत्यक्षात काय आहे याचा अभ्यास करा. आणि तुम्ही सर्वांनी, माझी एक विनंती आहे, कुठल्याही राजकारणाच्या भूलथापांना बळी पडू नका. अनेक आमदार या ठिकाणी येऊन गेलेत, अनेक खासदार या ठिकाणी येऊन गेलेत, अनेक जिल्हा परिषद निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका यांनी 6 महिन्यात पाणी देतो म्हणून सांगितलेलं आहे. अगोदर त्यांना ते प्रश्न विचारा की जे याच्यावर जे व्यंग तयार करतायत की आता ह्यांच्याशिवाय कोण देऊ शकत नाही, 15 वर्ष ह्यांचं तरी कोणी हात अडवलं.
त्यामुळं पाठीमागचे जेवढे 1999 पासूनची जी सरकार आली ते तितके जबाबदार आहेत, तितके सध्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहेत. परंतु व्यंग कशावर न करता आता भविष्यात या भागाच्या पिढीला आणि ह्या परिसरातल्या पिढींचा विचार करून पक्षविरहित येत्या 21 तारखेला बुधवारी मी जो सरकारला निदर्शन करतोय, सरकारच्या डोक्यात हा विषय आणायचा प्रयत्न करतोय, त्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं या भागातील जनतेनं पक्षविरहित साथ द्या. मला कोणतं पद आहे आणि मी कोणत्या पक्षात आहे त्यापेक्षा माझा विषय किती घन आहे, मी कुणासाठी धडपडतोय, हा विचार मनामध्ये आणून या जनतेनं त्यासाठी एकत्रित यावं. नक्कीच. म्हणजे इथून मागच्या ज्या पिढ्या पाण्याविना बरबाद झाल्यात, आपल्या इथून स्थलांतर करायला लागतंय मुंबईला, पुण्याला, त्याच्यानंतर मेंढपाळ बांधव असतील त्यांना वाय देशाला जावं लागतंय. ही परवड आपल्यासोबतच हे अशी लहान लहान बाळ आहेत यांची होऊ नये म्हणून तुम्ही या आंदोलनासाठी मला मोकळ्या मनानं या भागातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर माननीय शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पक्षविरहित माझं काम कुठं चाललंय त्यापेक्षा भागाचा कल्याण म्हणून मला कालच पाठिंबा या ठिकाणी घोषित केलेला आहे. माझी या भागातील पंचकृषीतील तमाम वंचित गावातील जनतेला विनंती आहे, आपण पक्षविरहित या आंदोलनामध्ये मनापासून सर्वांनी एकत्रित या. माझा लढा हा तुमच्या जीवन मरणाशी आहे. कोणत्या आमदार खासदारावर व्यंग करणं आणि त्याला विरोध करणं हा ह्या आंदोलनाचा भाग नाही, टीका करणं हा या आंदोलनाचा भाग नाही. आपलं हक्काचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेत असताना जे खोटं आश्वासन दाखवलं जातंय, खोटं गाजर दाखवलं जाते, याला विरोध करण्यासाठीच हे आंदोलन आहे. पोटतिडकीने विषय मांडताय संजयजी, तुमचा आवाज आम्ही पूर्ण भारतभर पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज. महेंद्र भोसलेसह मी केशव जाधव, मानदेश न्यूज, बिजवडी.